हाय फ्रेंड्स, मैं आज स्टोरी सुनाने वाला हूँ और मराठी में शूट करने वाला हूँ. तर मग मी एक स्टोरी ऐकली होती स्कूलमधून की थिंक बिफोर यू स्पीक. म्हणजे आपल्याला आता आधीच थिंक करायचं आहे, अजून ते म्हणजे चांगली गोष्टी आहे का ते बघायचं आहे, मग आपल्याला बोलायचं आहे दुसऱ्यांना. तसे की आपण बॅड वर्ड पण बोलून देतो कधी कधी, म्हणून आपल्याला आधी थिंक करायचं मग स्पीक करायचं. तर ती स्टोरी मी सांगणार आहे. एक ग्रुप ऑफ यंग बॉयज वर गोइंग ऑन अ वेकेशन. मीन्स एक ग्रुप था, एक मीन्स छोटा म्हणजे छोटे बॉयज़ का वो वेकेशन पर जा रहे थे. मराठी म्हणजे एक छोटे मुलगांचं म्हणजे यंग म्हणजे 12 इयर्स अबाव वगैरे त्यांच्या बॉईजचा एक ग्रुप होता. ते जात होते वेकेशनला ट्रेनने. और फिर उसके सीट के आगे एक बच्चा था 12 इयर्स के अराउंड. मीन्स वो ग्रुप ऑफ यंग बॉयज़ थे. उनके सामने की सीट में वो 12 इयर्स बॉय का सीट था और उनके पापा का सीट था. तो और फिर ना मीन्स ट्रेन चलने लगी. फिर वो बोल रहा है कि ट्रीज बहुत फास्ट पीछे चले, बहुत फास्ट थिंग्स पीछे जा रहे हैं. फिर एक सब्जी फ्रूट्स वाला आया ट्रेन में. फिर बोला कि एप्पल ऑरेंजेस ले लो, एप्पल ऑरेंजेस ले लो. फिर मीन्स द थिंग्स आर मूविंग सो फास्ट अँड बॅकवर्ड्स. मीन्स म्हणजे ते थिंग्स होते ते मूविंग म्हणजे बॅकवर्ड मूविंग करत आहे. ट्रीज मूविंग करत आहे बॅकवर्ड. तसं होते ना तेव्हा म्हणजे ट्रेन जाते तेव्हा ते ट्रीज असे मागे जातं. तेच म्हणतोय. अजून नंतर मग तो म्हणे की मग फ्रूट वेंडर होता. अजून तिनं म्हटलं ऑरेंज फॉर सेल अँड ॲपल फॉर सेल. तो फिर मीन्स वेंडर होता. फ्रूट आणायचा तो, म्हणजे फ्रूट्स ते ट्रेनमध्ये तो विकायचा. आणि नंतर मग त्या 12 इयर्स बॉयने सांगितलं की मला घ्यायचे ॲपल्स, ते खूप चांगले दिसत आहे, रेड कलर, म्हणून मला घ्यायचं आहे. मग तिच्या बाबांनी घेतलं की ट्रेनमध्ये काही खायला लागेल, तर मग घेऊन घेतलं ते. अजून मग म्हणे की चांगले दिसत आहे. मग तो ग्रुप ऑफ यंग बॉयजचा एक फ्रेंड म्हणे की तुझ्या सनला काही प्रॉब्लेम आहे का, फादरला म्हणे की मग अजून एक मुलगा म्हणे युअर सन इज मॅड. आता सांगा, थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे त्याने थिंक नाही केलं आधी स्पीक करण्याच्या आधी, म्हणून मग त्याच्या फादरने कामली अजून पेशंटली त्यांना सांगितलं की तो तेव्हा बोन झाला होता ना माझा मुलगा, तेव्हा त्याची डोळे नव्हते, तर त्यांचं सर्जरी करून म्हणजे कालच सर्जरी झालं होतं. अजून नंतर आता तो फर्स्ट टाइम मध्ये बघतोय. मग म्हणून आपल्याला आधी थिंक करायचं मग स्पीक करायचं. अजून एक मला स्टोरी शिकवली होती, बी हॅपी इन वॉट एव्हर यू हॅव. बी हॅपी इन वॉट एव्हर यू हॅव. एक्झाम्पल, माझ्याकडे एक गाडी आहे, पण माझ्याकडे म्हणजे गाडीत आहे, पण आता गरीब आहे कोणी, तर ते रडतात का माझ्याकडे गाडी नाही आहे. ते हॅप्पी राहतात ना.
असे थोडी ना करता की माझ्याकडे गाडी नाही आहे, करतात तसे नाही. ते त्यांच्याकडे ते आहे, त्यांच्यामुळे ते हॅपी राहतात. पण आपलं मन काय भटकते की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आपल्याकडे पैसे आहे पण आपल्याला उडवायचे नसतं का नाही. माझे फ्रेंड म्हणे मला की नवीन सोफा का घेतला तुझ्याकडे, सोफ्याने गादी का घेतली, पैसे वेस्ट करायचे नसतात. तिने पैसे वेस्ट केले होते. गाडी मोठी घेतली होती, अजून छोटी गाडी होती त्यांच्याकडे. मग माझी गाडीसारखी गाडी का नाही घेऊ शकली असते, ज्यामुळे सगळे फिट झाले असते. कारण की 5 सीटर आहे, अजून ते 4 लोक आहे. अजून बॅग्स तर इझिली ठेवू शकतो आपण तर त्या गाडीमध्ये. हा मग 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 मला शिकवलं होतं ते स्टोरी स्कूलमध्येच. अजून एका मुलगाचं नाव असतं हर्ष, एका मुलगाचं नाव असतं नील, एका मुलगाचं नाव असलं काय होतं त्याचं नाव, प्राया काहीतरी होतं. आपण दुसरं नाव ठेवू शिवा. तर मग ते त्यांचं एक हट होतं. तर ते रोज काम करायचे, वूड कट करायचे, तिला सेल करायचे. त्याच्यामध्ये थोडंसं पैसे मिळायचे. तर एक वेळेस ते तेव्हा जंगलमधून ते परत येत होते घरी. तेव्हा एक म्हणजे ते ग्रँड म्हणजे एक आजी दिसली. तर ती ॲपल्स म्हणजे फुल बॅग्स ऑफ ॲपलची बॅग ती म्हणजे हेवी होतं. ती हळूहळू चालत जात होती. तर मग त्या 3 ब्रदर्सने म्हटलं की आम्ही उचलून नेऊ तुमच्या घरी. मग उचलून नेलं आणि नंतर मग त्यांच्याकडे तर छोटूसंच घर होतं, सगळं होतं. एक मग ते थकून गेले होते त्यांच्या घरी पोचून. कारण की त्यांनी चान्स बाय चान्स त्या ॲपलची बॅग उचलली होती ना. तर मग त्या आजीने सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे. ते मॅजिक करत होते. तर मग त्यांनी म्हटलं की एक विश मागितली सगळ्या ब्रदर्सने. तर मग म्हटलं तुम्ही घरी जा, ते रिअलमध्ये होणार. मग पूर्ण ड्रीम्स रिअलमध्ये झाले. पण तेव्हा ते काम त्याच्यामध्ये करायला लागले तेव्हा ते हॅपी नव्हते. तरीही त्यांना सगळं बोर झालं. म्हणून म्हणता की बी हॅपी इन वॉट एव्हर यू हॅव. आता ते असं झालं ना त्यांचं. म्हणून अजून तुम्ही ही स्टोरी ऐकली का की एक फॉक्स होता, अजून मग तो क्रो होता. ते पंचतंत्र स्टोरी होती. तर तो क्रो ना एका माणूस ते ब्रेड घेऊन येतो, अजून ट्रीमध्ये बसतो. तर मग एक फॉक्स येतो, अजून म्हणतो की अजून म्हणजे त्याला ते ब्रेड पाहिजे असतं. तर मग तो म्हणतो की ना मी तुझं नाव खूप ऐकलंय की तू सिंगिंग चांगलं करतो वगैरे. मग त्यानं म्हटलं की सिंगिंग करून दाखव. तर मग तेव्हा क्रोने तोंड उघडलं सिंगिंग करायला. पूर्ण ब्रेड खाली पडून गेलं. अजून फॉक्स घेऊन गेला. हे पण मी वाचलंय. तर इकडेच मी एंड करतो. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.